दागिने म्हणजे स्त्रीच्या मर्मबंधातील ठेव. दागिने स्त्रीच्या पुरातन काळापासूनच पसंतीस उतरत आहे. प्रांतोप्रांतीच्या परंपरेनुसार तिथल्या दागिन्यांमध्ये विविध प्रकार आढळून येतात. म्हणूनच संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या काही खास पारंपरिक तसेच आधुनिक दागिन्यांची ओळख असलेल्या 1972 पासून शुद्धता, नाविन्य व दर्जा टिकवून मालेगावकरांच्या पसंतीस उतरलेले शरद नामदेव दुसाने सराफ अर्थात SND ज्वेलर्स गेली 50 वर्षाची लखलखती दैदिप्यमान परंपरा आजही तेवढ्याच विश्वासाने ग्राहकांशी नाते टिकून आहे. बदलत्या काळाबरोबरच बदलत जाणाऱ्या दागिन्यांच्या नवनवीन डिझाईन्स, महिलांच्या आवडीनिवडी, त्यांच्या मनाप्रमाणे दागिन्यांच्या डिझाईन घडवून ग्राहकांचे समाधान अग्रस्थानी ठेवून दुसाने परिवाराच्या सून सौ दीपाली गोकुळ दुसाने ह्या आपला स्वर्ण पिढीचा व्यवसाय यशस्वीरित्या पुढे घेऊन जात असून आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीबरोबरच आपलं सामाजिक कार्यही तेवढ्याच जबाबदारीने पार पाडत आहे. त्यांच्या या कार्याला माय मंचचा सलाम. नमस्कार मित्र हो, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त डॉक्टर मानसी आणि आज मी तुमच्या भेटीसाठी घेऊन आली आहे अत्यंत सोज्वळ, सालस, मितभाषी पण तितकीच प्रतिभाशाली असे व्यक्तिमत्व. मालेगाव शहरातील दागिन्यांसाठी भरोशाचे असे दुकान, 50 वर्षांची दैदिप्यमान असा इतिहास असलेले, सोन्याच्या दागिन्यांसाठी ओळखले जाणारे शरद नामदेवजी सराफ यांचे ओनर श्रीयुत शरद नामदेवजी दुसाने यांची मोठी सून तसेच गोकुळजी दुसाने यांची सुविद्य पत्नी म्हणजेच सौ दीपाली दुसाने. तर करूया आजच्या आपल्या ह्या नवीन व्यक्तिमत्वाचे स्वागत. सुस्वागतम दीपालीजी. नमस्ते. असे म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा खूप मोठा वाटा असतो आणि आजच्या आमच्या ज्या गेस्ट आहेत त्या यावर अगदी तंतोतंत खऱ्या उतरतात. तर मग बघूया आपल्या आजच्या गेस्टचा जीवन प्रवास. तर दीपाली ताई, तुम्ही तुमचं बालपण कसं गेलं, तसं तुमचं शिक्षण काय झालं, कसं होतं तुमचं बालपण आणि जडणघडण याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. मी माझं बालपण धुळ्यात गेलं आहे आणि मी जॉईंट फॅमिलीत राहिली आहे. आमचं 3 काका, त्यांचे मुलं, असे 6 भाऊ, असे आम्ही सगळे एकत्र राहत होतो लहानपणापासून. आणि 10वीपर्यंत माझं शिक्षण धुळ्यात झालं आहे आणि वडील सरकारी नोकरीत होते, त्याच्यामुळे मग त्यांची सारखी बदली व्हायची. मग 11वी 12वी आम्ही माझं तळोद्याला झालं. अच्छा. आणि त्यानंतर मग वडिलांची बदली शहाद्याला झाली. आणि त्यावेळेस कम्प्युटरची खूप क्रेज पण होती, आवड होती आणि त्या क्षेत्रात चांगला स्कोप होता. म्हणून मग मी पुढचं शिक्षण BSc कम्प्युटर केलं, ते पण शहाद्याला विकास कॉलेजला केलं. आणि त्यावेळेस तर म्हणजे त्यात करिअर करायचं होतं. पण मग BSc नंतर लग्न झालं. अच्छा, म्हणजे तुला आवड ही कम्प्युटर क्षेत्राचीच होती, पण लग्न झाल्यावर मग सगळाच अगदी जीवन प्रवास बदलला तुझा. हो. तर खूप छान. जसं आम्हा सगळ्यांनाच माहीत आहे की सुवर्ण अलंकारांच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये 50 वर्षांची दैदिप्यमान अशी परंपरा आपल्या दुकानाला लाभली आहे. तर तुम्हाला म्हणजे पूर्वीपासून आत्तापर्यंत दागिन्यांमध्ये लोकांच्या चॉईसेस कशा बदलल्या आणि मग तुम्ही त्यांना कसं नवीन प्रोव्हाइड करत आहात, म्हणजे नवीन डिझाईन्स, नवीन पद्धतीचे दागिने कसं प्रोव्हाइड करत आहात याच्याविषयी आम्हाला सांगाल. 50 वर्षामध्ये खूप काही बदलत गेलं. लोकांच्या चॉईस बदलत गेल्या, वेगवेगळ्या डिझाईन्स येत गेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सरकारचे नियमही खूप बदलले. तर आम्ही सगळ्यात पहिले एक तर कस्टमर, की काय आवडतं आहे कस्टमरला, काय बदलतं आहे, त्या सगळ्या नवीन डिझाईन्स आणत गेलो. आणि सरकारचे सगळे रूल आम्ही सगळ्यात पहिले मालेगावात आम्हीच फॉलो केले. की जसं हॉलमार्किंगचे दागिने, हॉलमार्क कंपल्सरी झालं तर आमच्या दुकानातच सगळ्यात पहिल्यांदा हॉलमार्कचे दागिने चालू झाले. अरे वा. आणि म्हणून आम्ही त्यासाठी वेगवेगळ्या प्रांतात जाऊन डिझाईन्स आणतोय, त्याचा सगळं शोध करतोय. अरे वा, खूपच छान.
दीपालीताई, नवनवीन दागिने तर तुम्ही तुमच्या दुकानात उपलब्ध करूनच देत आहात. डिझाईन्स आपल्याकडे भरपूर उपलब्ध आहेतच. तुम्ही जसं सांगितलं की हॉलमार्कचे दागिने आणि सरकारच्या योजना ह्या सगळ्या तुम्ही राबवत आहात, परंतु याचबरोबर तुमच्याकडच्या ग्राहकांसाठी जे तुमच्याकडे अगदी 50 वर्षापासून जोडले गेलेले आहे, पिढ्यानपिढ्या जोडले गेले आहे, त्यांच्यासाठी काही नवीन योजना म्हणजे मजुरीचा दर असू देत किंवा त्यांच्यासाठी काही सोन्याच्या माध्यमातून काही जपवणूक होत आहे का, सेव्हिंग्स होत आहे का, यासाठी काही योजना आहेत? आज आमच्या दुकानाला 50 वर्ष झाले. आमच्या दुकानाच्या यालाच आमची टॅगलाईन आहे की विश्वास मांगल्याचा. तो जपतच आम्ही आत्तापर्यंत ही यशस्वी वाटचाल केली आहे आणि यापुढेही करणार आहोत. तर त्यात आम्ही सुवर्ण संचय योजना म्हणून ग्राहकांसाठी चालू केली आहे. त्यात 11 महिने ग्राहकांनी एक हप्ता भरायचा असतो आणि 12वा हप्ता हा आमच्याकडून बोनस असतो. ही एक सोन्यातली चांगली गुंतवणूक असलेली स्कीम आम्ही यशस्वीपणे करतो. आणि तसंच आमच्याकडे कॅरोटोमीटर आहे की एक पारदर्शकता आम्ही पूर्णपणे ग्राहकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो की तुम्ही किती कॅरेटचे दागिने घेताय ते आमच्याकडे प्रत्येक दागिना हा कॅरोटोमीटरमध्ये मोजला जातो आणि तुम्हाला त्याचं कॅरेट सांगितलं जातं आहे. तसंच आमच्याकडे आता डिजिटल गोल्ड म्हणून नवीन ॲप चालू केलं आहे, SND ॲप. तर त्यात तुम्ही घर बसल्या अगदी 500 रुपयाचं सुद्धा सोनं घेऊ शकताय. ह्या सगळ्या योजना दुकानात चालू आहेत. खूप छान दीपालीताई, विश्वास मांगल्याचा. बघा ग्राहकांनो, तुमच्यासाठी खूप जास्त असं संधी आहेत सेव्हिंगसाठी आणि सुंदर दागिने घेण्यासाठी. तर नक्कीच तुम्ही भेट द्याल SNDला आपल्या लाडक्या शरद नामदेवजी दुसाने सराफ यांना. पुढचा प्रश्न माझा असा असेल की आता व्यावसायिक जबाबदाऱ्या तर तू पार पाडतेच आहे, परंतु सामाजिक क्षेत्रात कुठले कुठले असे कामं आत्ता होत आहेत आणि याचबरोबर तुझ्या व्यवसायाच्या माध्यमातून अजून काही समाजासाठी करण्याचा तुझा मानस आहे का? तर हे आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल. मी अंध मुलांसाठी काम करते. मालेगावातल्या अंध शाळेमधल्या कमिटीवर मी आहे आणि त्यातून मी त्यांना अंध मुलांसाठी काम करते की आजपर्यंत आम्ही जवळपास 50 मुलांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन केले. 2 मुलांचे ऑक्युलोप्लास्टी करून त्यांना अगदी छान दिसतं आहे आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठीची मदत करतो आहे की जेणेकरून त्यांचं पुनर्वसन होईल. हे काम मी करते अंध मुलांसाठी. आणि आमच्या व्यवसायातून म्हटलं तर महिला दागिने म्हणजे हे महिलांचाच जवळचा विषय. तर त्याने महिलांच्या सौंदर्यात भर पडेल आणि त्यासोबतच की भारतातील कुशल कारागिरांकडून जे दागिने घडवले ते आम्हाला समाजापर्यंत पोचवायचे, महिलांपर्यंत, ते पण वाजवी दरामध्ये. त्याचबरोबर आमच्या दुकानाला 50 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने आम्ही सुवर्ण महोत्सव दिनानिमित्त गरीब मुलांना नामपूर आणि MSG कॉलेजच्या गरीब मुलांना सायकल वाटप केलं आहे. अच्छा, म्हणजे व्यवसायाबरोबरच तुम्ही जे काही हे सामाजिक कार्य करत आहात आणि एक सामाजिक बांधिलकी जपत आहात, तर ते अगदीच वाखाणण्याजोगं आहे. खूपच छान. दीपालीताई, तुझा हा जो काही प्रवास आहे, जीवन प्रवास, तो अगदीच वाखाणण्याजोगा आहे. आणि खरं म्हणायचं तर एक एकत्र कुटुंब पद्धती आणि त्याबरोबरच एक यशस्वीरित्या जो तू व्यवसाय सांभाळतीयस, म्हणजे दोघांची जी सांगड तू घातलीयस ती अगदीच वाखाणण्याजोगी आहे. तर आमच्या मायमनच्या प्रेक्षकांसाठी, खास करून महिलांसाठी ज्यांना अशा प्रकारच्या व्यवसायात पुढे जायचं आहे, अगदी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून व्यवसायसुद्धा करायचा आहे, त्यांच्यासाठी तू काय संदेश देशील? मी सर्व महिलांना हेच सांगू इच्छिते की आज प्रत्येक महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे आणि त्यात कुटुंबाची साथ असली तर आपण काहीही करू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी तो प्रयत्न करा. नक्कीच महिलांसाठी हे खूप चांगलं आहे. अजून सांगू इच्छिते की सोन्यात गुंतवणूक ही भविष्यात कधीही तुमच्या फायद्याचीच राहणार आहे. कारण हा व्यवहार खूप सोपा पण आहे की तुम्हाला इमिजिएट पैसे पण मिळतात किंवा म्हणजे लवकर होतं. तर त्यात
भविष्याच्या दृष्टीने सोन्यात गुंतवणूक हे खूप चांगले आहे, तर त्याचा नक्कीच तुम्ही सगळ्यांनी विचार करा. तर तुझी ही लाईफ जर्नी ऐकून खूप छान वाटलं आणि प्रेक्षकांनो हे लक्षात येतं आहे की व्यवसाय कुठलाही असो, परंतु कुटुंबाची साथ आणि एक मनाचा निग्रह असेल तर मनुष्य यश हे नक्कीच संपादन करू शकतो. तर खूपच छान असा हा तुझा प्रवास आम्ही ऐकला आणि ताई तू आमच्यासाठी खास माय मंचवर आली, आमच्या माय मंचच्या प्रेक्षकांना तुझा जीवन प्रवास ऐकवला, त्यासाठी मी माय मंचतर्फे डॉक्टर मानसी तुझे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मानसी, धन्यवाद माय मंच. मला तुम्ही इथे बोलवलं आणि मला माझ्या व्यवसायाबद्दल माझ्याबद्दल बोलण्याची संधी दिली, त्यामुळे तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.